हाय फ्रेंड्स, आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये परत एकदा आपली भेट होत आहे. आपण सांगितल्यानुसार लास्ट पिरियडमध्ये आवर अर्थ अँड आवर सोलार सिस्टीम हा चॅप्टर आपण बघितलेला आहे. यामध्ये पृथ्वी आणि सोबतच काही प्लॅनेट यांची माहिती घेतलेली आहे. सन हा सेंटरमध्ये आहे आणि तो सेंटरमध्ये राहून त्याच्या भोवती सेपरेट असे प्रत्येक प्लॅनेटचे ऑर्बिट आहे. तुम्हाला सोलार सिस्टीमची फिगर काढा म्हणलं तर त्यावेळेस तुम्हाला सन सेंटरमध्ये दाखवायचा आहे. यानंतर सेपरेट असे ऑर्बिट तुम्हाला दाखवायचे आहेत प्रत्येक प्लॅनेटचे. यानंतर अर्थ काढल्यानंतर अर्थला छोटासा मून दाखवायचा आहे, त्याचं ऑर्बिट दाखवलं नाही तरी चालते. नंतर मार्स आणि ज्युपिटर मध्ये छोटे छोटे डॉट्स दाखवायचे आहेत जेणेकरून त्याचं नाव आहे ॲस्ट्रॉइड बेल्ट. आणि सर्वात शेवटी लास्टला ड्राफ्ट प्लॅनेट प्लुटो सुद्धा दाखवायचा आहे. आणि प्रत्येकाचे ऑर्बिट असे सेपरेट आले पाहिजे. तुम्हाला एक डायग्राम फिगर सुद्धा दाखवलेली आहे मी, त्यामध्ये ते बघून तुम्ही काढू शकता. यानंतर आपल्याला नेक्स्ट चॅप्टर जो बघायचा आहे आपला मोशन ऑफ द अर्थ. मोशन म्हणजे फिरणे किंवा गती सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर फिरणे म्हणजेच पृथ्वीचं फिरणं कशा पद्धतीनं असते हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला एक छोटासा पहिला पॉइंट आहे रोटेशन. रोटेशन म्हणजे काय, त्या ठिकाणी रोटेशन बघूत आपण. रोटेशन म्हणजे सेल्फ स्वतःभोवती रोटेट्स होणं, स्वतःभोवती अराउंड होणं म्हणजे स्वतःभोवती गोल फिरणं. या ठिकाणी तुम्हाला एक स्पिन दिसत आहे. या स्पिन जो तुम्ही बघितला तर त्या भोवती तुम्हाला स्वतःभोवती तो गोल फिरत आहे क्लॉकवाईज नुसार. आणि तो क्लॉकवाईज नुसार गोल फिरत असल्यामुळे त्याला आपण त्याचं रोटेशन म्हणत आहे, म्हणजे स्वतःभोवती गोल फिरणे. मग याची जर तुम्ही फिरण्याची पोझिशन बघितली तर या टाइप मधून तो गोल फिरत आहे. ठीक आहे. आता या टाइप मध्ये तो गोल फिरताना एका पॉइंटवर बिंदूवर एका ऍक्सिसवर तो गोल फिरत आहे. आणि ते जो ऍक्सिस आहे तो सेंटर मध्ये तुम्हाला डॉटेड लाईन मध्ये दाखवलेला आहे. त्याला म्हणायचं आहे ऍक्सिस म्हणजे मधली सरळ रेषा. तर मग बघा, द टॉप टर्न अराउंड इटसेल्फ. Any object that turn about itself actually turn around a certain imaginary line. प्रत्येक वस्तू सदाभोवती जर फिरत असेल तर ती तिच्यामध्ये इमॅजिनरी लाईन असते, म्हणजे काल्पनिक रेषा असते. ही जी डॉटेड लाईन आहे यालाच काल्पनिक रेषा म्हणायचं. फक्त कल्पना करायची आहे. जसे की आपण बाहेर कुठे फिरायला गेलो, इकडे गेलो फिरायला, तर आपण अशी कल्पना करतो. जसे की आता शाळा चालू आहे अशीच आपण कल्पना करत आहे आणि अभ्यास करत आहे. तर ही इमॅजिनरी लाईन आहे, आपल्याला दिसत नाही, फक्त कल्पना करायची की सरळ रेषेमध्ये तो फिरत आहे. नंतर पुढे बघू, द टर्निंग ऑफ अन ऑब्जेक्ट अराउंड इटसेल्फ. द टर्निंग ऑफ अन ऑब्जेक्ट अराउंड इटसेल्फ इज कॉल्ड अ रोटेशन म्हणजे परिवलन. रोटेशन म्हणजे परिवलन, स्वतः भोवती फिरणं. पुढे शब्द येणार आहे रिव्होल्यूशन म्हणजे परिभ्रमण, दुसऱ्याच्या भोवती फिरणं. आता फक्त आपल्याला रोटेशन लक्षात ठेवायचं आहे. रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरणं. डिफाइन वगैरे मी तुम्हाला देणार आहे. यानंतर पुढे बघू, रोटेशन झालं. अँड द इमॅजिनरी लाईन अराउंड विच इज इट रोटेट्स इज कॉल्ड ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि ज्या लाईनच्या भोवती आपण फिरत आहे त्याला म्हणायचं आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन, अक्षाच्या भोवती फिरणे. यानंतर आता आपल्याला बघायचं अर्थ रोटेशन. पृथ्वी कशा पद्धतीनं फिरत आहे. इथं तुम्हाला एक चित्र दिसत आहे. या चित्रामध्ये पृथ्वी कशा पद्धतीनं फिरत आहे तुम्हाला ते दिसणार आहे. पृथ्वी गोल फिरत आहे बघा. मग बघा, द अर्थ रोटेट्स विथ इट्स ऍक्सिस इन्क्लाइंड लाईक दिस. तर पृथ्वीचा ऍक्सिस हा कसा आहे तर इन्क्लाइन आहे. द अर्थ रोटेट्स विथ इट्स ऍक्सिस इन्क्लाइंड लाईक दिस. तर अर्थ जी आहे ती फिरताना दिसत आहे. त्यामध्ये इन्क्लाइन ऍक्सिस म्हणजे अर्थ जी आहे ती आपल्याला थोडीशी कललेली, वाकड्या स्वरूपामध्ये आहे, झुकलेली. द लाईन एन एस इन द पिक्चर शो दिस अर्थ ऍक्सिस. तर याच्यामध्ये एन आणि एस लाईन दिसत आहे. ते काय तर आपल्या पृथ्वीचं ऍक्सिस आहे. इट पास थ्रू द सेंटर ऑफ द अर्थ. त्या पृथ्वीच्या सेंटर मधून गेलेली आहे. द पॉइंट एन आणि एस आर कॉल्ड द पोल्स. त्या एन आणि एस ला काय म्हणायचं आहे पोल्स म्हणजे ध्रुव म्हणायचं आहे. N is the north pole and S is the south pole. Obviously north ला असल्यामुळे नॉर्थ पोल आणि साऊथ ला असल्यामुळे साऊथ पोल म्हणत आहे आपण. If a circle were drawn around the surface of the earth. आपण पृथ्वीच्या सरफेसवर नॉर्थ आणि साऊथ पोलच्या between the north and south pole it will be divided into earth two equal part. तर नॉर्थ आणि साऊथ मधून जर आपण सर्कल काढलं तर त्या सर्कल मध्ये आपल्याला काय दिसत आहे तर पृथ्वीचे दोन भाग होताना दिसत आहेत सेपरेटली.
इक्वल पार्ट. दिस इमॅजिनरी सर्कल आर कॉल्ड इक्वेटर. त्या इमॅजिनरी सर्कलला काय म्हणायचं आहे तर इक्वेटर म्हणायचं आहे. द टू इक्वल पार्ट इज मेक ऑफ द अर्थ आर कॉल्ड द नॉर्थ हेमिस्फिअर अँड साऊथ हेमिस्फिअर. त्या इक्वेटरमुळे पृथ्वीचे दोन भाग होत आहेत. त्या दोन भागाला नॉर्थ हेमिस्फिअर आणि साऊथ हेमिस्फिअर म्हणायचं आहे. यानंतर आपल्याला बघायचंय की सनसेट अँड सनराइज, दिवस आणि रात्र कशा पद्धतीने होत असते. तर बघा दिवस होताना काय होते आणि रात्र होताना कशी होते पृथ्वीवर. ते तुम्हाला चित्र दिसत आहे, त्याच्यामध्ये एक छोटीशी बिंदी आहे बघा, दिसत आहे का लाल कलरची. ती बिंदी म्हणजे त्या ठिकाणी आपण आहे. आता जशी पृथ्वी गोल फिरत आहे, रोटेशन तुम्हाला कळाले, पृथ्वी गोल फिरत आहे, सूर्य आहे इकडं आणि सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडताना, तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडला की त्या ठिकाणी दिवस आहे आणि ती बिंदी जर मागच्या साईडला असेल तर त्या ठिकाणी रात्र होणार आहे. आणि असं गोल फिरून जर ती परत समोर आली तर त्या ठिकाणी दिवस होणार आहे. तर असं दिवस आणि रात्र होत असते. मग बघा, टर्न द ग्लोब अँटी क्लॉकवाइज, नोट व्हेन द सनराइज, नून अँड द सनसेट ॲट द लोकेशन ऑफ द बिंदी. त्या बिंदीचं लोकेशन कुठं आहे ते मला बघायचंय आणि तिथून मग सनसेट आणि सनराइज तिथं होणार आहे आणि समजण्यासाठी सोपं जाणार आहे. मग बघा, आफ्टर वन सनराइज नोट व्हेन द नेक्स्ट ऑकर्स, वन नेक्स्ट ऑकर्स ॲट द बिंदी. जर बिंदी डेला असेल, सूर्याच्या समोर असेल, तर त्या ठिकाणी डे आहे आणि ती गोल फिरून परत डेला येत असेल तर तिचं एक रोटेशन आहे. किंवा बिंदी नाईटला असेल म्हणजेच अंधारात असेल, रात्री असेल, तर ते गोल फिरून परत येणं म्हणजेच काय तर एक प्रकारचं वन रोटेशन आहे. यू विल सी दॅट this happen when the earth complete one rotation, that is when it makes one complete turn around itself. आणि तिचं एक रोटेशन म्हणजेच वन टर्न अराउंड इटसेल्फ, म्हणजे ते स्वतःभोवती गोल फिरत आहे. दिस पिरियड, हा जो पिरियड आहे स्वतःभोवती गोल फिरायचा, दिस पिरियड ऑफ टाइम that the earth take completes one rotation is called a day. तर स्वतःभोवती गोल फिरणं म्हणजेच एक दिवस झालेला आहे. A day has two equal part. आपण डे ला सुद्धा टू इक्वल पार्ट मध्ये केलेला आहे डिवायडेशन. सिंपल डे टाइम आणि नाईट टाइम किंवा डे आणि नाईट आपण असे त्याला बोलतो. मग बघा, फॉर दिस पर्पजेस ऑफ मेजरिंग टाइम वी डिवायडेड द होल डे इनटू 24 पार्ट्स. तर आपण यानुसार मेजरमेंट कशी केली, 24 पार्ट्स मध्ये 24 तासामध्ये त्याचं मेजरमेंट किंवा डिवायडेशन केलेलं आहे. आणि त्या एका पार्टला आपण हवर्स म्हणतो, which is called an hours. वन पार्टला हवर्स म्हणजे तास, एक तास, दोन तास असे 24 तास, आणि ते 12 तास दिवसाचे आणि रात्रीचे 12 तास असे 24 तास होत आपल्या तिथं होत असते. यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे अ इयर म्हणजे एक वर्ष कसं होते. जसे की एक दिवस झाला त्याच्यात पृथ्वी स्वतः भोवती फिरत आहे. यामध्ये पृथ्वी स्वतः भोवती फिरताना त्या ऍक्सिस मध्ये सुद्धा गोल फिरत आहे, म्हणजेच त्या कक्षेमध्ये ऑर्बिट मध्ये सुद्धा ती गोल फिरत आहे सूर्याच्या भोवती. मग बघा, नाऊ मूव द ग्लोब अलॉंग द सर्कल ऑन द टेबल. टेबलवर जो ग्लोब ठेवला आणि त्या सर्कलवर जर आपण तो पृथ्वीचा ग्लोब फिरवत राहिलो, as you will do this, keep rotating the globe, ensure that the axis does not change. त्याच्यावरचा जे ऍक्सिस आहे पृथ्वीचा गोल कललेला आहे तो तसाच राहायला पाहिजे, खाली वरती किंवा असा झाला नाही पाहिजे. ते इन्शुअर करायचे. ग्लोब विल बी कम बॅक टू द ओरिजिनल प्लेस. आणि असं गोल फिरताना तो ओरिजिनल प्लेस पर्यंत येतो. वन सर्कल, दिस इज हाऊ अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आणि असंच पृथ्वी फिरताना ती सूर्याच्याच भोवती फिरते आणि मग अराउंड द सन इवन इट इज रोटेट्स अराउंड इटसेल्फ. आणि स्वतः भोवती सुद्धा ती फिरत असते. मग इट्स कॉल्ड वन रिव्हॉल्युशन, म्हणजे एक परिभ्रमण झालेलं आहे. रोटेशन सुद्धा होते आणि रिव्हॉल्युशन सुद्धा होते, म्हणजे परिवलन आणि परिभ्रमण. अराउंड द सन इज कॉल्ड अ इयर, त्याला म्हणायचं आहे वन इयर, एक इयर म्हणायचं आहे. यानंतर दिस आर द 365 डेज अँड 6 आवर द इयर. याच्यामध्ये काय होणार आहे, 365 डेज होणार आहेत, म्हणजे 365 दिवस आणि 6 तास. नीट लक्षात ठेवा, 365 दिवस आणि 6 तास. पृथ्वीला सूर्याच्या भोवती एक चक्कर मारण्यासाठी 365 दिवस, 365 डेज अँड 6 आवर टाइम लागत असतो. ठीक आहे. आता आपल्याला नवीन पॉइंट बघायचा छोटासा अ इयर. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघायचंय अ लीप इयर. काय बघायचंय तर अ लीप इयर. बघा, इन द गॉर्जियस कॅलेंडर द इयर टेक हॅज 365 डेज.
खूप जुनं शास्त्र कॅलेंडर आहे, त्याच्यामध्ये 365 डेजचा कॅलेंडर असतो. इट मीन्स दॅट द काउंट 6 आवर लेस एव्हरी इयर. त्याच्यामध्ये 6 तास जे आहेत ते काउंट करत नाही, कमी करतात, फक्त 365 दिवस त्या ठिकाणी धरत असतात. दॅट मेक 24 आवर्स इन वन डे. मग आपल्याला माहिती 24 तासाचा एक दिवस होतो. मग बघा, एव्हरी 4 इयर टू मेक अ लॉट्स 1 डे मंथ ऑफ फेब्रुवारी इन गॉर्जियस कॅलेंडर हॅज बीन एक्स्ट्रा डे. मग काय करतात, दर 4 वर्ष एव्हरी 4 इयरचा 6 डे काउंट करतात आणि ते चौथ्या इयर मध्ये ऍड करतात. 3 वर्षाचे 6, 12 आणि 18 आणि 4 इयरचा 24 होतात. म्हणजे 24 एकत्र करून चौथ्या याच्यामध्ये ते काय करतात, ऍड करतात आणि त्या ठिकाणी फेब्रुवारीचा 28 डेज असतो दर महिन्याला, दर वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये. पण ते चौथ्या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये 28 च्या ऐवजी 29 दिवसाची फेब्रुवारीचा दिवस तिथं ऍड होतो. आणि तो का असतो, कारण की दर वर्षातले 6 दिवस आपण तिथं माग टाकत जातो. असे 4 वर्षांनाच होते, जास्त होत नाही. कारण की आपल्याला एक दिवस वाढवायचा फक्त, आणि एक दिवसामध्ये 24 तास असतात आणि ते 24 तास आपण दर वर्षाचे 6 तास मिळून आपण केलेले आहे. दॅट इयर इज कॉल्ड अ लीप इयर. त्यालाच म्हणायचं आहे लीप वर्ष म्हणायचं आहे. अँड इट हॅज 360 डेज इन्सर्ट. त्या ठिकाणी त्या वर्षी 366 दिवस असतात. ऑर्डिनरी 3 वर्षामध्ये 365 दिवस आहेत. डे अँड द फेब्रुवारी हॅज 29 इन्सर्ट 28 डे. फेब्रुवारीमध्ये 29 दिवसाची फेब्रुवारी असते चौथ्या वर्षी, बाकीचे 3 वर्ष फेब्रुवारी 28 दिवसाची असते. असं हे आपलं लीप इयर आहे. यानंतर आपण पुढच्या पिरियडला बघू.